जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अगदी पाकिस्तान बॉर्डरसाठी सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे। साहेबांना भारतरत्न मिळालंच पाहिजे, त्यामुळे साहेबांना भारतरत्न मिळालंच पाहिजे। त्यांना न सांगताच पटकन दिलं पाहिजे की साहेब जेव्हा हयात होते ना तेव्हा सगळे अगदी मातोश्रीवर येत होते, अगदी लोटांगण घालत होते। आज मातोश्रीवर बोलतात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागांमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जात आहे। विविध कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केले जात आहेत। मुंबईमध्ये सुद्धा आज 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे। बीकेसी मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होतोय, तर अंधेरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम होतोय। मात्र एकीकडे कार्यक्रम होत असला तरी या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज एक मागणी जी आहे ती समोर येते, ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळण्याची। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी शिवसैनिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व अतिशय महान आहे। त्यांची वृत्ती आणि कृती सारखी होती आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे। आमचं एका आवाजानं पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातर्फे भारतरत्न ही पदवी बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। हीच श्रद्धांजली आणि हेच विनम्र अभिवादन त्यांना राहील। आज बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी होते, कसं भारतरत्न हा मिळणं किती महत्त्वाचं? बाळासाहेबांनी भारतासाठी आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी काम केलेलं आहे आणि इतके वर्ष मुंबई किंवा महाराष्ट्र किंवा अख्खा भारत अगदी पाकिस्तान बॉर्डरसाठी सुद्धा साहेबांनी काम केलेलं आहे। त्यामुळे साहेबांना भारतरत्न मिळालेच पाहिजे। आज साहेबांचा वाढदिवस आहे। खरंच आम्हाला खूप साहेबांची आठवण येते। आजच्या ह्या राजकीय वातावरण पाहिलं तर साहेबांची खूप अत्यंत गरज होती। त्यामुळे आज आम्ही ते साहेबांना भेटायला आलेले आहेत आणि आमच्या सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी बांधवांची अशी इच्छा आहे की साहेबांना भारतरत्न हे मिळालंच पाहिजे। मराठी बांधवांची इच्छा आहे, पण मराठी माणूस कुठे हरवलं असं वाटतं? हरवलं नाही, मराठी माणूस आहे त्या जाग्यावरच आहे, पण हे राजकीय वातावरणाने असं भासवलं जात आहे की मराठी माणूस कुठेतरी हरवलेला आहे। मराठी माणूस हरवलेला नाहीये, मराठी माणूस आहे त्या जाग्यावरच आहे आणि तो तेवढ्याच ताटपणे उभा आहे। पण सत्तेपुढे शहाणपण नाही, साहेब स्वतः म्हणायचे त्याप्रमाणे हे सत्तेचा दुरुपयोग करत आहेत। त्यामुळे मराठी माणूस थोडासा बाजूला गेल्यासारखा वाटतो। काय सांगाल? भारतरत्नाची मागणी होते, बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळालंच पाहिजे, आमची जोरदार मागणी असेल आणि ते मिळालंच पाहिजे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहात, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन तुम्ही आता करत आहात। फार अगोदरपासून तुम्ही हयात होते तेव्हापासून तुम्ही या बाळासाहेब ठाकरेंसोबत आहात, मात्र इतक्या वर्षांनंतर आता हयातीत नाहीयेत बाळासाहेब ठाकरे आणि आता भारतरत्नाची मागणी होते, कसं पाहता? खूप छान वाटतंय, मिळालंच पाहिजे त्यांना भारतरत्न। हे त्यांनी तेवढं केलेलं आहे काम, सगळ्यांच्या हृदयात ते कायम आहे। त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांना मिळावं भारतरत्न। साहेबांना भारतरत्न मिळालंच पाहिजे। भारतरत्न हा खरं तर फार महत्वाचा असं म्हटलं जातं, कारण त्यांचं जे योगदान राहिलेलं होतं, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो मिळाला पाहिजे। काय हो, तर त्यांचं एवढं काम आहे म्हटल्यानंतर ते एवढे केल्यानंतर आम्हाला त्यांची खूप आठवण येते। आपल्या सकाळपासून आम्ही जाऊन फिरून त्यांच्या ह्याच्यावर गेलेलो, पण त्यांना तर भारतरत्न हे भेटलंच पाहिजे एवढं आमचं। तुम्ही काय सांगाल? भारतरत्न मागणी होते, त्यांना हा भारतरत्न मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर मिळाला पाहिजे। हो, मला वाटतं खूप मागणी नको करायला पाहिजे, त्यांना न सांगताच पटकन दिलं पाहिजे की आम्ही नाही सांगित, त्यांची एवढी ज्येष्ठता आहे, एवढं श्रेष्ठत्व आहे त्यांच्याकडे, तर त्यांना मागणी न करताच दिलं पाहिजे। मला असं वाटतं। एक प्रश्न आहे, तुम्ही सर्व खरं तर या महिला शिवसैनिक, तुम्ही नेहमीच बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण पाहिलेलं आहे, मात्र बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन आता
राजकारण रंगले असं वाटतं का? हो, नक्कीच रंगले. कारण साहेब जेव्हा हयात होते ना तेव्हा सगळे अगदी मातोश्रीवर येत होते, अगदी लोटांगण घालत होते. आज मातोश्रीवर बोलतात. मी स्वतः जवळ 95 पासून शिवसैनिक आहे, तेव्हापासून शिवसेनेची पदाधिकारी आहे, नगरसेविका आहे. तर आम्हाला खूप दुःख होतं की साहेबांचं नाव घेऊन राजकारण करतात आणि साहेबांचा नावाचा कुठेतरी दुरुपयोग करतात. त्याचं आम्हाला शिवसैनिकांना नक्कीच दुःख होतं. देशातच नव्हे तर राज्यामध्ये ज्यांनी ज्या प्रकारे राजकारण असेल, ज्या प्रकारे समाजकारण असेल किंवा मराठी माणसांसाठी ज्या प्रकारे लढा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला, त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा, त्यांचा भारतरत्नाने सन्मान करावा अशी मागणी आता शिवसैनिकांकडून होत आहे. या सगळ्यावरती आपण जनतेची सुद्धा मतं जाणून घेतली, शिवसैनिकांची मतं जाणून घेतली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.